चिकना पैसे आणला आणि खाल्ला ते पैसे इथं पायी पायी थोडी टाकलं दाखवलं लोकांना बाकीचे पैसे खाल्ला द्या। तुम्हाला तळीये हे गाव आठवतंय का, जे एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं? 22 जुलै 2021 महाड तालुक्यातील तळीये गावावर काळाने झडप घातली, डोंगर कोसळला आणि 87 जणांचा मृत्यू झाला। संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं। त्यावेळी सरकारने मदतीची घोषणा केली, पुनर्वसनाचं आश्वासन दिलं आणि काळ पुढे सरकत गेला। पण आज 5 वर्षांनंतरही काही कुटुंबांची परिस्थिती तशीच आहे। तळीयेतील बौद्धवाडीतील गंगावणे कुटुंब अजूनही घरापासून वंचित आहे। म्हाडामार्फत अनेकांना घरे मिळाली, पण या कुटुंबाला आजही कंटेनरमध्ये राहण्याची वेळ आली आहे। वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही त्यांना न्याय मिळालेला नाही। कुटुंबाचा आरोप आहे की स्थानिक स्तरावर भेदभाव होत आहे आणि त्यामुळेच त्यांना घर मिळण्यात अडथळे येत आहेत। ज्यांना गरज नाही त्यांनाही घरे मिळाली, पण आम्ही अजूनही बेघर आहोत, अशी त्यांची व्यथा आहे। तसे चिकना पैसे आणला आणि खाल्ला ते पैसे इथं पायी पायी थोडी टाकलं दाखवलं लोकांना बाकीचे पैसे खाल्ला द्या। आणि आमच्या वाडीमध्ये नळ नाही, आमच्या वाडीमध्ये टाक्या नाही लावल्या, काहीच नाही। नतू कोंडालकर, माझं नाव सोनाली गंगावणे। आणि आजोबा तोच आमच्यावरती जातभेद करतो। आम्हाला घर मिळत होतं त्याने आमचं पाय मोडलं, तोच आम्हाला देत नाही घर मिळवून। तोच आमच्यावरती जातभेद करतो। आम्हाला घर मिळत होतं त्याने आमचं पाय मोडलं, तोच आम्हाला देत नाही घर मिळवून। त्याचा काय संबंध आहे? माझ्या मिस्टरांना तहसीलदारांना फोन करून त्याने आम्हाला धमकी दिली। तहसीलदारांना सांगितलं त्याला घर देऊ नका म्हणून। त्याला काय गरज पडला आमच्यावरती अन्याय करायची? तो कुठल्या जातीचा आहे? तो जातभेद करतो म्हणून गावातली लोक आम्हाला अशी करतात। त्याच्यावरती पहिला अन्याय करा, नाही तर आम्ही त्याच्यावरती अन्याय करू। आम्ही जातीने वेगळे आहे म्हणून आम्हाला असं करतो म्हणून। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।